नमस्कार, जयराणी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या अशा मी दाखवते तुम्हाला आणि याच्या ऑर्डर द्यायच्या असतील तर मला आताच ऑर्डर द्या। याचं बुकिंग पण चालू झालेलं आहे। खास हे गणपतीसाठी आहे। गणपतीमध्ये आपल्याला पूजेसाठी किंवा गणपतीमध्ये आपल्याला गौरीसाठी, हळदी कुंकांसाठी हे गालीच्या रांगोळी मी अशा बनवलेल्या आहेत। हे 5x5 म्हणजे या 5 फुटाची रांगोळी आहे। हिची लेंथ 5 आहे। याच्यामध्ये माझ्याकडे 10 ते 12 डिझाईन्स आहेत। हे पाही अशी वॉशेबल रांगोळी आहे। ही 5x5 आहे। पूर्ण खूप सुंदर अशी वॉशेबल आहे। तुम्ही ही अंतरून नंतर वॉश करून परत ठेवू शकता। गणपतीसाठी एक खास करून कलेक्शन आहे। गौरीसाठी ही एक डिझाईन आहे याच्यामध्ये आणि अजून एक डिझाईन आहे। ही सुद्धा एक सुंदर रांगोळी आहे। हे कस्टमाइज मी बनवून देते। याच्यात कलर्स वगैरे तुम्हाला पाहिजे तसे मी बनवून देईन। हे बघा, ही एक रांगोळी आहे। अशा दोन माझ्याकडे या रेडी आहेत, सुंदर अशा वॉशेबल आहेत या दोन्ही पण। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा। ही 5x5 आहे पूर्ण। हे पहा, बघा किती सुंदर आहे। अगदी मी जर उभी राहिली आता तर माझ्या हाईटची ही रांगोळी आहे। ही बघा, 5x5 5 फुटाची रांगोळी आहे। बघा किती सुंदर आहे। हे डिझाईन तर खूपच छान दिसते। जेव्हा तुम्ही गणपतीच्या समोर वगैरे ठेवाल, ह्याच्या बाजूने झाडं वगैरे लावली, जर तुमच्याकडे मोठी जागा असेल, एरिया असेल तर खूप सुंदर या रांगोळ्या दिसतात। याच्या आजूबाजूने तुम्ही दिवे वगैरे पण लावू शकता। ह्याच्यामध्ये पण दिवे ठेवू शकता। याच्यामध्ये एखादं झाड वगैरे ठेवू शकता किंवा असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता। खूप छान आहे आणि माझ्याकडे होलसेल प्राइस आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर द्या। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9552685942। मी कुरिअरच्या साह्याने तुमच्यापर्यंत ह्या पोहोचवत जाईल आणि आतापर्यंत युट्यूबच्या मार्फत मला खूप ऑर्डर मिळतात, त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि असंच जयराणी क्रिएशन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि ज्या ज्या मैत्रिणींनी ऑर्डर घेतल्यात त्यांनी कमेंट मध्ये सांगा की या रांगोळ्या जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला, म्हणजे जेव्हा आम्ही प्रोडक्शन बनवून तुम्हाला पार्सल पाठवतो तर कशा वाटतात तुम्हाला या सगळ्या रांगोळ्या। तर कमेंट मध्ये लिहित जा की बाबा नाही आवडल्या म्हणून, कारण मला पर्सनल मेसेज तर खूप पाठवता तुम्ही सगळे। आणि काही जणांचे मेसेजेस खूप जण पाठवतातही की फोटो पाठवा ताई, फोटो पाठवा। मी फोटोही पाठवते, पण कसं होतं 10 जणांनी जरी फोटो पाठवले तरी 1-2 जण ऑर्डर देतात, त्याच्यामुळे मग काहींना रेट जास्त वाटतो। एक लक्षात घ्या, हे हँडमेड आहे, ह्याच्या मागे रेक्झिन आहे। म्हणजे आम्ही हे काही बॅनरवर वगैरे बनवत नाही। बॅनरवर वगैरे बनवलं तर त्याची लाईफ कमी असते। हे रेक्झिन वर आहे, प्रॉपर हे म्हणजे चिटकवलेलं आहे टोटली। हे बघा, असं जरी मी ओढलं तरी हे निघत नाहीये। हे बघा, ह्याचं जरी मी ओढते, हे बघा, हे ओढून दाखवते तुम्हाला तरी हे निघत नाही। फर आहे, ह्याच्यातून निघणार नाहीये। फर वुलननी काम केलेलं आहे। याचा कलर अजिबात जात नाही। फक्त एकच आहे की ही वॉशिंग मशीन मध्ये नाही टाकायची रांगोळी। वॉशिंग मशीन मध्ये आपला कपडा जरी आपण टाकला तरी तो रफ होतो, त्याची शायनिंग निघून जाते। ह्याचं वॉशिंग मशीन मध्ये जर धुतलीत ना तुम्ही ही रांगोळी, ह्याची रांगोळीचं हे निघत नाही, पण ह्याची जी ग्लो म्हणजे ही शायनिंग जी आहे ना ती निघून जाते। म्हणून हँडवॉश करायचं, जस्ट सर्फचं पाणी टाकायचं किंवा XYZ कुठलीही तुम्ही साबण वापरा, पावडर वापरा, असं तुम्ही जस्ट वॉश करून हे सुकाय म्हणजे आपल्या सावलीच्या जागी वाळत घालायचं, म्हणजे हे छान टिकतं। तर हे बघा, ही सुंदर अशी गालीच्या रांगोळी तयार आहे। अजून एक मी पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या बॅक साईडला सुद्धा ह्या रांगोळ्या तुम्ही कशा चिटकवू शकता किंवा तुम्ही याचा माउंट कसा बनवू शकता। समजा जर उदाहरणार्थ थर्माकोलची शीट जी असते त्याच्या मागे किंवा अजून बरेच टेक्निक्स निघाले जातात, बॅक साईडला आपण कसं हे हँगिंग करू शकतो याचा मी खास वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। बाप्पासाठी दागिने सुद्धा मी बनवलेले आहेत, त्याचं सुद्धा मी लॉन्चिंग करणार आहे। त्याच्या पण मी ऑर्डर घेते। माझं शॉप आहे, माझं शॉप कुठे, खोपोलीला। खोपोली हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं आणि बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे आमच्या इथे बाजारपेठ आहे, खोपोलीची मेन बाजारपेठ, तिथे माझं हे शॉप आहे। खाली माझं हॉटेल आहे, स्वप्ना हॉटेल म्हणून, आणि वरचा मजला जो आहे तो खास जयराणी क्रिएशन मीन्स या रांगोळ्या म्हणा किंवा पणत्या म्हणा, मी जे जे काही आर्ट मध्ये काम करते हँडमेड, त्या सगळ्याचं प्रोडक्शन वरती बनतं। तर तुम्ही जेव्हा कधी इथे, आता आज खूप जण आलेली, ऍक्च्युली आज शनिवार आहे आणि आज बरेच जण शॉपमध्ये व्हिजिट द्यायला आलेले, पण त्यांना माझं जयराणी क्रिएशन हे कळतच नव्हतं कुठे। तर तुम्हाला सांगेल, स्वप्ना हॉटेल माझंच नाव आहे, स्वप्ना जयूराणी हे माझ्या वहिनीचं नाव जयू आहे आणि राणी हे माझंच नाव आहे। तर मग आम्ही जयू राणी हे असं कॉम्बिनेशन मिक्स करून हे प्रोडक्शन असं म्हणजे क्रिएशन तयार केलेलं आहे। तर जयू आणि राणी, जयू राणी क्रिएशन असं हे सगळं सेक्शनचं एक नाव दिलेलं आहे। आता मध्ये असं झालेलं की जयू राणीच्या रांगोळ्या, तर जयू राणीच्या रांगोळ्या नाहीये, हे माझं प्रोडक्शनचं नाव आहे। याला मॅट रांगोळी म्हणतात, अशी बरेच जण बोलतात हल्ली की जयू राणीच्या रांगोळ्या दाखवा।
ह्याला मॅट रांगोळी म्हणतात. जय राणी हे माझ्या क्रिएशनचं नाव आहे. हे मी मुद्दामून सांगितलं कारण की आता बरेच फोन कॉल येतात. तर एक सांगते, आणि माझं नाव स्वप्ना चौधरी आहे. माझं माहेर पनवेल आहे. माझं माहेरचं नाव लाडांची मी लेक आहे. तर मग असं सगळं सांगायचं कारण का, कारण की आता मला जेव्हा इन्क्वायरी येतात किंवा जेव्हा तुम्ही याचं पेमेंट करायला बघता तेव्हा तुम्ही म्हणजे मला विचारतात मैत्रिणी की मॅडम नक्की कुरिअर येईल का. तर हे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझं प्रॉपर शॉप आहे, त्याच्यामुळे तुमची काही फसवणूक वगैरे होणार नाहीये. तुम्ही एकदा कुरिअर म्हणजे माझ्याकडनं घेऊन बघा. बऱ्याच गोष्टी मी सेल आउट करते, असं नाही की फक्त रांगोळ्या. जसं दिवाळीमध्ये पंट्या आहेत, मेणबत्त्या आहेत. आता ज्वेलरीमध्ये मी हँडमेड नथिंगचा आहे. एकादशीसाठी खास करून सेट तयार करणार आहेत, गळ्यातले वगैरे. आणि अजून एक रिसेलर, म्हणजे जर तुम्हाला ह्या रांगोळ्या विकायच्या असतील, बऱ्याच मैत्रिणी घरगुती बिझनेस करतात आणि करावाच. आत्ताच्या काळात जर नवरा कमवत असेल तर त्याच्यावरती आपलं भागत नाही. तर प्रत्येकीने काही ना काहीतरी दोन पैसे आपल्या हाताशी राहावे याच्यासाठी बिझनेस करावा. तर त्या खास करून महिलांसाठी सुद्धा माझ्याकडे या ऑर्डर फक्त एकच आहे की या स्वस्त रांगोळ्या नाहीयेत, ह्या हँडमेड आहेत. याच्या मागे 2-2 तास बसावं लागतं. ही जी 5x5 ची रांगोळी ही बनवायला 8 ते 9 तास लागतात. त्याच्यामुळे त्याच्यानुसार ह्याचं रेटिंग आहे. तुम्हाला या रांगोळ्यांचे मी फोटो पाठवत जाईल. ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे त्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या स्टेटसवर किंवा ग्रुपवर किंवा काही फोल्डर्स बनवून तुमच्या ह्याच्या खाली तुम्ही या विकू शकता. मी होलसेल रेटनी देईन. तुम्हाला नाही म्हणायला गेलं तरी 100, 150, 200 छोट्या रांगोळीपासून 20-30 रुपये असं तुम्हाला मार्जिन मिळत राहील. तो तुमचा इन्कम बेस आहे. मी तुम्हाला पोस्टाद्वारे कुरिअर करू शकते किंवा तुम्हाला पर्सनल कुरिअर करू शकते. 2-3 प्रकार माझ्याकडे अवेलेबल आहेत. किंवा तुम्ही व्हिजिट द्यायला या. आज बऱ्याच जणी व्हिजिट द्यायला आलेल्या, स्वतः प्रोडक्शन बघितलं, हाताळलं. तर तुम्ही अशा प्रकारे हे बघू शकता आणि घेऊ सुद्धा शकता. ठीक आहे. तर हे सगळं ह्याच्यासाठी आज सांगते कारण बरेच वेळेला व्हिडिओ आता बघतायत लोक आणि मला ऑर्डर्स देत आहेत, म्हणून या सगळ्या गोष्टी मी आज क्लिअर केल्या. रायगड जिल्ह्यामध्ये खोपोली हे आमचं एक शहर आहे. त्याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर खालची खोपोली इथे माझं शॉप आहे, हॉटेल स्वप्ना. तिथेच माझं जय आणि क्रिएशनचं टोटल प्रोडक्शन बनतं. माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही माझे व्हॉट्सअप नंबर आहेत हे जे आहेत ते. पण जो गुगल पेला किंवा ह्याला आहे तो 95 वाला नंबर आहे. तर तुम्हाला जर 88 वाला नंबर लागला नाही, रेंज नसेल, तर 95 वाल्याला कॉल करा. 1-2दा कॉल करा जरा, कारण की कसं होतं खूप जणांचे फोन्स असतात किंवा व्हॉट्सअपला पण बऱ्याच इन्क्वायरी येतात आणि ऑर्डर्स नाही देत, फक्त इन्क्वायरीच करतात. ते मला प्रत्येकाला रिप्लाय द्यावा लागतो. त्याच्यामुळे थोडे पेशन्स ठेवा. बिलिंग बनलं जातं, बिलिंग झाल्यावर लगेच पेमेंट करत जा, म्हणजे मला कुरिअर काढायला इझी जातं. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. हे तर झालं गणपतीसाठी खास. त्याच्यात बरंच क्रिएशन मी अजून या महिन्याभरात तयार करणार आहे. लवकरात लवकर बुकिंग करा. तुम्हाला जे काही बनवून पाहिजे असेल तर मला कस्टमराईज सुद्धा ऑर्डर तुम्ही देऊ शकता, ते पण मी ह्याच्यामध्ये बनवून देईल. तर आता मी हे पुढे जाते आणि हे बघा, आता ही जर मला घडी करून समजा यावर्षी मी ही रांगोळी वापरली, पुढच्या वर्षी मला परत वापरायची, किंवा आपल्याकडे बरेच सण असतात की त्यांना ही रांगोळी तुम्ही गणपती म्हणा, दिवाळी म्हणा, बरेच सण असतात सारखे चालूच असतात, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. हे बघा, आता सेकंड ही झाली आपली 5x5 ची. आता ही आहे 3x3 ची. याच्यामध्ये साईज आहेत 3x3 3 फूट, 3 फुटाची, 5 फुटाची. फूट म्हणजे 12 इंचाचा 1 फूट. हे बघा, आता ही मेजर टेप आहे. आता ही 3 फुटाची रांगोळी आहे. हे बघा, 1, 2, हे बघा 34 इंच, 34 इंचाची ही रांगोळी, 3 फूट आसपास. हा, थोडीफार कटिंग मध्ये जाते त्याच्यामुळे. हे बघा, ही डिझाईन त्याच्यावर अवेलेबल आहे, ही डिझाईन त्याच्या, म्हणजे एक 25-30 डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि रेडी आहेत. उद्या जरी तुम्ही माल घ्यायला आलात तरी पण माझ्याकडे हे रेडी पीस आहेत. मी तुम्हाला ऑन द स्पॉट देऊ शकते विक्रीसाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी घ्या. हे लक्षात घ्या, मी होलसेलरच आहे. माझ्याकडे होलसेलनीच माल मिळतो. तुम्ही असं विचार नका करू मी जास्त पैसे घेते, असं नाहीये. माझ्याकडनं सगळे लोक घेतात, पण 1-2 पैसे समोरच्याला पण मिळावे ह्याच्यासाठीच माझं हे काम चाललेलं आहे. हे बघा, आमची एक 10 जणींची टीम आहे, माझ्या मैत्रिणीच आहेत त्या. आम्ही सगळ्या मिळून हे सगळं काम करतो आणि लेडीजच असल्यामुळे त्यांच्या घरी हातभार लागतो या सगळ्याचा. तर आता आपण पुढे जाऊया. हे झालं 3x3चं. आता 2x2चं तर मी खूप डिझाईन तुम्हाला दाखवत असते. आता मी जे नवीन आहे ते सगळं दाखवते. ठीक आहे. हे पहा, आता हे ठेवते जरा. आता हे शुभ लाभ आहेत. आता माझ्याकडे बघा किती रेडी आहे. तुम्ही जरी ऑर्डर दिली, हे सुद्धा दरवाजाच्या बाजूला किंवा तुम्ही असं ठेवू शकता. शुभ लाभ, हे पहा, शुभ आणि लाभ असं ठेवू शकता. मी बऱ्याच वेळेला दाखवते की तुम्ही कसं अरेंज करू शकता रांगोळ्या. तर हे बघा, ह्याचा शुभ लाभ तुम्ही वास्तुशांती म्हणा, पूजा म्हणा, सत्यनारायणाची पूजा म्हणा, हे दरवाजाच्या बाहेर तुम्ही शुभ लाभ आणि कलश असं ठेवू शकता. शुभ चिन्ह म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरू शकता.
ही लक्ष्मीची पावलं आहेत. जेव्हा आता आपल्याकडे लक्ष्मी पूजनच्या वेळेला वगैरे या सगळ्याचा वापर होतो. लक्ष्मी पूजनला हे असे आपण लक्ष्मीचे पावलं आपण असे लावतो. याच्यामध्ये हळदीचा आणि कुंकवाचा असं पण आहे या टाइप मध्ये, किंवा जर तुम्हाला कुंकूच पाहिजे तर हे पण आहे. याच्यामध्ये साईज हीच आहे, कारण की पावलांच्या साईजचा आहे. बघा, एक विताचं हे आहे. खूप वेळा हल्ली प्रॉब्लेम होते की साईज काय आहे मॅडम, साईज काय आहे. बघा, हे एक विताचं आहे. हे सुद्धा एक 12 इंचाचं हे आहे. हे बघा, ह्याचं मेजरमेंट असं एक विताचं एक पाऊल आहे. म्हणजे नाही म्हणायला गेलं तरी 1 इंच दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे 8.5 इंचाचं हे पाऊल आहे. 8 इंचाचं पाऊल आहे, म्हणजे आपल्या पावलापेक्षा थोडंफार इकडे तिकडे जास्त. तर याच्यामध्ये ज्या डिझाईन्स आहेत शुभलाभ मध्ये, डिझाईन सेम आहे, फक्त कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहेत वेगवेगळे. तुम्हाला जर यातलं काय पाहिजे असेल तर एक स्पेसिफिक मला सांगत जा की बाबा ताई शुभलाभचं पाहिजे, किंवा मग मी मला फोटो पाठवायला बरं पडतं. कारण की आज आम्ही 1.5-2 वर्ष हे काम करतो, तर प्रचंड कलेक्शन माझ्याकडे तयार असतंय. तर तुम्हाला जे पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून जरी पाठवलं ना तरी मला ते सोपं जातं. हे बघा, हे सगळं वॉशेबल आहे. ते तुम्ही जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे बघायची. घडी पण एकदम छोटी होते बघा, आणि जरी ओपन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ह्याला काही होत नाहीये. हे खूप सुंदर गिफ्ट हॅम्पर साठी सुद्धा चांगला आहे. असा शुभलाभचा एक तुम्ही सेट पण तुम्ही एखाद्याला गिफ्ट देऊ शकता. वास्तुशांतीला वगैरे गिफ्ट द्यायला खूप छान आहे. लग्नामध्ये सुद्धा किंवा कुठल्याही फंक्शनला तुम्ही गिफ्ट द्यायला खूप चांगला आहे. हे बघा, आता ह्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला उंबरडा पट्ट्या. तर मी बऱ्याच दाखवल्यात. या 1 बाय 1च्या रांगोळ्या पण प्रचंड ऑर्डर येतात ह्याच्या पण मला. या सुद्धा खूप 1 बाय 1 मीन्स काय होतं की खूप जणांना कळतच नाही मी 1 बाय 1 म्हणजे काय बोलते. 1 बाय 1 म्हणजे 12 इंच. हे पहा, हे 12 इंचाची ही रांगोळी आहे. 1 इंच, 2 इंच, 3. हे बघा, हे 12 इंच 1 बाय 1. बरेच लोक असंही सांगतात की ताई प्राइस सांगा. प्राइस याच्यासाठी सांगत नाही की किती ह्याच्या मी प्राइस सांगणार. मी गणपतीच्या आधी एक लाईव्ह घेणार आहे, त्याच्यामध्ये मी ऑन द स्पॉट रांगोळ्या विकणार आहे. FB वरती जेव्हा जयराणी क्रिएशन हे माझं पेज आहे त्याच्यावरती मी लाईव्ह येणार आहे. हे असं मोरपीस आहे. गोकुळ अष्टमीच्या दिवशी वगैरे या मोरपिसाचं म्हणजे खूप छान आहे. असं तुम्ही चिटकवूही शकता. हे अशा प्रकारे चिटकवू शकता तुम्ही भिंतीला. खूप छान दिसतं. हे अगदी खूप स्वस्त आहे आणि माझ्याकडे, त्यामुळे तुम्ही याची ऑर्डर देऊ शकता. यशस्वी स्वामी समर्थांची पट्टी आहे. हे पहा, आता एका कस्टमरने मला श्री महालक्ष्मी प्रसन्न असं एक लिहून दिलेलं आहे. तर तुम्ही कस्टमराइज या पट्ट्या देवाऱ्याच्या समोर हे तुम्ही ठेवू शकता, किंवा आपल्या घराच्या बाहेर आपण जेव्हा रोज रांगोळी काढतो तर तुम्ही हे असं जस्ट पट्टी म्हणून ठेवू शकता. ही वॉशेबल आहे, तुम्ही वॉश पण करू शकता. एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही हे युज करू शकता. गेस्ट येणार असतील त्यावेळेला तुम्ही युज करू शकता. हे पहा, खूप सुंदर दिसते ही पट्टी. याच्यामध्ये कलर्स खूप अवेलेबल आहेत. तुम्ही जर मला ऑर्डर दिली तर मी याचे कलर्स सुद्धा देईन. आता पट्टीचं जे तर हे बघा, सुस्वागतम, हे असे सुस्वागतमचे रेडी आहेत. सुस्वागतम वेलकम. याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते किती आहे सुस्वागतमचं. हे बघा, इकडनं म्हणजे 33 इंच हे आहे लांबी, आणि रुंदी बघा याची ही 6 इंच आहे. 6 इंच आहे. तर ही पण खूप सुंदर सुस्वागतमची पट्टी तयार आहे. ही पण तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर केली तर बरं पडेल, तुम्हाला मला द्यायला बरं पडतं ते. हे बघा, ही अशी हाफ रांगोळी आहे. 2 बाय 2 ची साईज जी असते रांगोळीची त्याच्यामधली ही हाफ आहे. याचं मेजरमेंट बघा. आता याचं मेजरमेंट आहे 22 इंच, 22 बाय 11 आहे. ठीक आहे. थोडंफार कटिंग मध्ये इकडे तिकडे जातं, त्याच्यामुळे जशी डिझाईन असेल त्याच्यानुसार आहे. हे सुंदर मोर आहेत. हे तुम्ही चौरंगाच्या पाटाच्या बाजूला किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही शो पीस म्हणून लावू शकता, किंवा जमिनीवर ठेवू शकता. हे असं हॅपी बर्थडेचं दर महिन्यात आपल्याकडे किंवा दर वर्षाला 2-3 बर्थडे घरात प्रत्येक कुटुंबात असतातच असतात. तर तुम्ही कायमस्वरूपी हे हॅपी बर्थडेचं स्टिकर आहे माझ्याकडे, हा तुम्ही भिंतीला चिटकवू शकता. इथे डबल टेपनी हे आरामात चिटकतं. तर तुम्ही हे कायमस्वरूपी हॅपी बर्थडे माझ्याकडनं घेऊ शकता. ह्याचा बॅनर म्हणजे हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे, ही रांगोळी. त्याच्यानंतर आता बघा तोरणाचं बघा. तोरण पण गणपतीसाठी गौरीसाठी आपल्या दाराला जर लावायचं तर हे कायमस्वरूपी वॉशेबल आहे तोरण आहे, हँडमेड तोरण आहे. हे बघा, याची किंमत फक्त 800 रुपये आहे. मी आता किंमत सांगते या गोष्टीची, कारण काय होतं तोरणाच्या ऑर्डर बऱ्याच चालू आहेत, पण तोरण बनवायला खूप वेळ लागतो. हे असे 2 अँगल्स येतात त्यावेळेस लावते, पण इतकं सुंदर दिसतं ना हे तोरण. हे पहा, हे असं तोरण आहे.
म्हणजे तुमच्या दरवाजाचे मेजरमेंट किंवा जर बंगला असेल, तुम्ही जर मला बंगल्याचं दरवाजाचं मेजरमेंट दिलं तर मी तुम्हाला त्या ह्याच्याने बनवून देते. त्या ह्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते. हे एक आहे 40, टोटली आहे 40 इंचाचं आहे. तुमचं समजा दरवाजाचं हे 40 इंच नसेल तर तुम्ही हे कमी सुद्धा सांगू शकता मला, मी तुम्हाला कस्टमाइज असं बनवून देऊ शकते. याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि बाकीचे तोरण सेल आउट झालेत. सारखे ऑर्डर्स येत असतात याच्या सुद्धा, पण याचं मेजरमेंट किती असतं तर ते म्हणून मी सांगितलं की बाबा ह्याचं मेजरमेंट आहे 40. आता हे बघा, हे शुभ लाभ, हे सुद्धा गिफ्ट साठी खूप छान आहे. इथे शुभ लिहिलेलं आहे, इथे लाभ लिहिलेलं आहे. हे शुभ लाभ म्हणून हे असं तुम्ही गिफ्टिंग साठी एका किट मध्ये वगैरे टाकू शकता, किंवा तुम्हाला जर हळदी कुंकासाठी वगैरे द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे युज करू शकता. हे युजेबल आहे. हे गाडीमध्ये पण तुम्ही लावू शकता, दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावू शकता, देवाराच्या बाजूला दोन्हीकडे लावू शकता. ह्याच्यामध्ये शुभ आणि लाभ असं लिहिलेलं आहे. तर ह्याची जोडी पण आहे माझ्याकडे, ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. होलसेल रेटनी मी तुम्हाला विकण्यासाठी पण देऊ शकते. गिफ्ट आयटम साठी हा आयटम खूप चांगला आहे. छोटे मोठे आयटम खूप स्वस्तात, हे असे वॉलपीस अजून आहेत रेडी. हा असा स्वस्तिक आहे, हा सुद्धा चौरंगाच्या खाली वगैरे तुम्ही युज करू शकता. खूप छान दिसतो, हे दिसताना खूप सुंदर दिसतं. त्याच्यानंतर आता हे बघा, हे असे जसं आता हे मोर आहेत तसे आता हे हत्ती बनवलेले आहेत. हे पहा, हे हत्ती सुद्धा लक्ष्मीचं वाहन म्हणून आपण हे युज करतो. तर आता मी जस्ट एक कमळ आणि हत्तीचा सेट हा दाखवते. हा पण तयार आहे. ह्याच्यामध्ये कलर एक ऐरावत म्हणजे व्हाईट कलर एक आहे आणि हा एक ग्रे जो प्रॉपर कलर असतो हत्तीचा तो कलर दिलेला आहे. हे फुल त्याच्या कमळ डोक्यावर म्हणजे हे ठेवलेलं आहे. तर असं सुंदर किट माझ्याकडे रेडी. किट नसेल पाहिजे तर तुम्ही 2 हत्ती तुम्ही हे घराच्या दोन्ही बाजूला असे चिटकवू शकता, दोन्ही साईडनी डबल टेपच्या साह्याने, किंवा खिळा मारून पण हे राहतं चांगलं. आणि हे वॉशेबल असल्यामुळे तुम्ही असं जस्ट पाण्याने म्हणजे 1-2-3 आठवड्यातून धुतलं, पुसलं, साफ केलं ब्रशनी तरी हे सुंदर राहतं. तर हे असे हत्ती आहेत. ह्याच्या सगळ्याच्या ऑर्डर मला व्हॉट्सअप करा. 8879 नंबर आहे, किंवा 9552685942 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युट्यूबला माझं जे चॅनल आहे जयू राणी क्रिएशन, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट मध्येही सांगा की हे सगळं कलेक्शन कसं झालंय. तर पुढे आता बघूया कमळ. कमळ हे खूप छान छान आहेत. कुमुदिनी असे खूप कलरचे माझ्याकडे कमळ असतात. आता सध्या 2च तयार आहेत. ह्याचं मेजरमेंट लक्षात घ्या. एक 1x1 म्हणजे 12 इंचाचं आहे आणि एक हे 8.5 इंचाचं. 8.5 मीन्स 9 इंच पकडा. हे 9 इंचाचं एक कमळ आहे. 9 आणि हे इकडे आहे 8. हे दरवाजाच्या बाजूला दोन्ही साईडला किंवा जिन्याला मध्ये म्हणजे आपण जिन्यामध्ये सुद्धा लावू शकतो. हे असं दोन्ही साईडला सेम सेम. त्याच्यात प्रचंड कलर आहेत माझ्याकडे. जर तुम्हाला हे कमळ पाहिजे असते, आणि हे कमळ अगदी स्वस्त आहेत, ह्याच्यात काही जास्त महाग नाहीयेत. हे हळदी कुंकासाठी जरी तुम्ही 2-2 जोडी जोडी दिले किंवा गौरीला वगैरे युज करू शकता तुम्ही. तर हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. आता अजून एक 2x2 रांगोळ्या घेऊया आता आपण दाखवायला. 2x2 मध्ये मी प्रचंड डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही घेऊ शकता. हा असा कॉर्नर आहे. जर तुमच्याकडे दरवाजाच्या बाहेर कॉर्नर असेल किंवा घरामध्ये जरी एखादा कॉर्नर एम्प्टी असेल, तिथे तुम्हाला जर शो साठी पाहिजे असेल काय, तर ही रांगोळी तुम्हाला कॉर्नर म्हणून अतिशय सुंदर आहे. याचं मेजरमेंट बघा. ह्याचं मेजरमेंट आहे हे 24 इंच म्हणजे 2 फूट. 2 फुटाची ही आहे. हा 2 फुटाची ही रांगोळी आहे तुमची. म्हणजे या सगळ्या 2 फुटाच्याच रांगोळ्या. 2 फूट म्हणजे 12 1 फूट. 12 इंच म्हणजे 1 फूट आणि 2 फूट म्हणजे 24 इंच. तर हे बघा, ही ओमची आहे. या सगळ्या मी 2 फुटाच्या रांगोळ्या तुम्हाला दाखवते. या सगळ्या रेडी आहेत. ह्याच्यात खूप डिझाईन्स आहेत. म्हणजे माझ्याकडे आता 200 ते 300 रांगोळ्या तयार आहेत. तुम्हाला जरी या सेल आउट करण्यासाठी पाहिजे असेल तरी पण मी तुम्हाला लगेच कुरिअर करू शकते. हे बघा किती सुंदर. जी मी 5x5 ची बनवलेली ना त्याच्यामध्ये सेम डिझाईन आहे ही 2x2. साईज फक्त वेगळी छोटी. हे बघा मोर आहे हा पणतीचा आणि ह्याचा खूप सुंदर. हे बघा हा एक कॉर्नर पीस आहे. हा खूप कॉर्नर पीस जातो. खूप कॉर्नर पीस हा सेल आउट होतो. ही एक छान आहे. ही एक सुंदर रांगोळी आहे. हे पहा, हे पहा खूप छान छान कॉम्बिनेशन खूप आहेत. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहेत. अगदी डोळ्याला पाहता क्षणी वाव असं कॉम्बिनेशन आहे सगळं. हे पहा. आणि हा एक गणपती बाप्पाची एक छान अशी सुंदर रांगोळी आहे. किती सुंदर आहे. ही वॉशेबल आहे, हँडमेड आहे. किती सुंदर दिसते बघा. गणपतीसाठी गणपतीच्या बॅक साईडला हे तुम्ही लावू शकता. खूप सुंदर रांगोळी आहे ही तयार. या सगळ्या साईज 2x2 आहेत.
आता उंबरठा पट्ट्या, त्याच्यानंतर आपण हे पण बऱ्याच वेळेला लॉन्च, म्हणजे बऱ्याच वेळेला मी दाखवली, ही सुद्धा तुम्ही पाटाभोवती ताटाभोवती किंवा डायनिंग टेबलच्या दोन्ही साईडला सुद्धा ही रांगोळी सुंदर दिसते. रांगोळी मीन्स हा पॅच आहे एक प्रकारे. हा पॅच तुम्ही बऱ्याच ठिकाणी मल्टीपर्पज युज करू शकता. गिफ्ट आयटम साठी हे खूप चांगलं आहे. आता उंबरठा पट्ट्या तुम्ही खूप दाखवते सारख्या, कारण माझ्याकडे उंबरठा पट्ट्या खूप जातात आणि त्याच्या ऑर्डर्स आणि युजेबल असल्यामुळे खूप महिला या जास्त प्रमाणात घेतात. अगदी हळदी कुंकांना गिफ्ट त्याला 20-20, 25-25 वास्तुशांतीसाठी मागे 35ची एकाची ऑर्डर होती. 35 पट्ट्या त्यांनी सेम घेतल्या. हे वॉलपीस म्हणून सुद्धा तुम्ही असं लावू शकता घरामध्ये. म्हणजे असे भिंतीला तुम्ही 3-4 ठिकाणी असं अँगल करून लावू शकता. मी अँगल करून देते जर तुम्ही मला सांगितलं तर. हे बघा, या सगळ्या डिझाईन्स आहेत, या सगळ्या उंबरठा पट्टीच्या आहेत. अतिशय सुंदर दिसतात. या सगळ्या हँडवॉश आहेत. ह्याच्यामध्ये अगदी कमळ, कलश, म्हणजे काय नाही असं नाही. आणि कस्टमराईज सुद्धा आम्ही करून देतो. तुम्ही फक्त मेजरमेंट द्यायचं की बाबा ताई ह्या मेजरमेंटनी आम्हाला पाहिजे. बघा, ही तर अतिशय माझ्या आवडती आहे. पणतीची पट्टी मला खूप आवडते पर्सनली. खूप सुंदर दिसते ही लावल्यानंतर. दिवाळीमध्ये तर काय सुंदरच दिसेल. ह्या आत्ताच ऑर्डर चालू झालेल्या आहेत. तुम्हाला जर काय ऑर्डर द्यायच्या असतील तर ऑर्डर द्या, कारण गणपतीमध्ये काय होतं, खूप ऑर्डर्स असतात, खूप असतात. आता हे नवीन एक अजून तयार केलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या कपलला जेवायला बोलवतो, 16 सोमवार म्हणा किंवा एका कैवाणाला म्हणा, तर हे असं हे 2 प्रकारचे असते माझ्याकडे तयार आहे. इथे तुम्ही पाट ठेवू शकता किंवा चौरंग ठेवू शकता. हे असे सुंदर, खास मी जेवणाच्या ताटाच्या समोर हे राहील याच्यासाठी हे 2 सेम बनवलेले आहेत. याची जर ऑर्डर द्यायची असेल तर ही जोडी आहे. जोडीनुसार ऑर्डर घेते मी याची. खूप सुंदर दिसतंय हे. खास करून केळवणाला वगैरे हे तुम्ही युज करू शकता, प्रसादासाठी, ताटासाठी, किंवा 16 सोमवार वगैरे जेव्हा करतात किंवा लग्नाच्या वेळेला सवाशिणींना आपण जेवण घालतो त्यावेळेला प्रत्येक सवाशिणीच्या समोर जर अशी रांगोळी तुम्ही ठेवली, किती सुंदर वाटेल याचा विचार तुम्ही नुसतं इमॅजिन करा. तर याच्या सुद्धा ऑर्डर मी घेते. अगदी रिझनेबल आहे आणि म्हणजे तुम्ही एकदा युज केल्यानंतर काही खराब नाही होणार आहे. तुम्ही परत युज करू शकता ह्या सगळ्या गोष्टी. आता लास्ट रांगोळी एक दाखवते, सप्तपदी. तर एक सप्तपदी माझ्याकडे रेडी आहे, ती फक्त एक दाखवते. हे पहा, याचं मेजरमेंट पण मी आज सांगते. एक सुंदर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये एक एक सुपारी तुम्ही ठेवायची. जेव्हा लग्नाच्या वेळेला सप्तपदी होते त्यावेळेला तुम्ही अंतरू शकता. खाली असं मेन्शन केलेलं आहे सप्तपदी. किंवा रुखवतामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता, किंवा लग्न जेव्हा असतं त्यावेळेला तुम्ही जस्ट एक सप्तपदी अशी एक छानपैकी डेकोरेशन वस्तू म्हणून सुद्धा ठेवू शकता. हे पण हँडवॉश आहे. तर ही अशी, याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते. हे पहा, ही अशी इथून आहे एक 25 इंचाची ही आहे. हा, आणि आडवी आणि उभी पट्टी बघा 60 इंच आहे. 12, 25, 60 म्हणजे 5 फुटाची ही रांगोळी आहे. 5 फुटाच्या पण थोडी पुढे उभी, म्हणजे माझ्या हाईटची असेल ही 5 फुटाची ही पण रांगोळी आहे. बघा किती सुंदर दिसते. हे तुम्ही एखाद्या नवरीला केळवणासाठी बोलवलं तर तुम्ही गिफ्ट सुद्धा करू शकता. एक आयडिया देते मी. अतिशय सुंदर आहे. आणि एक लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच होतं, तर मग तुम्ही हे अशा प्रकारे म्हणजे आपल्या लग्नामध्ये आठवण करून देण्यासाठी या सगळ्या गोष्टी यूज करू शकता आणि मला ऑर्डर देऊ शकता. तर अशा प्रकारे हे आजचं कलेक्शन आहे. तर कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि जयूराणी क्रिएशन या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मला ऑर्डर्स द्या. व्हॉट्सअप करा माझ्या 9552685942 नंबरवरती. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच.